तेने बिना
जीवा तेने विना जीवा सुख नो हे राती माई दुःखाची जडी तेरा हे राती माई दुःखाची जडी तेरा हे आदे आदि अंत अवसान आदि अंति अवसान रति मायिक दुखते जन रति मायिक दुखते जन
गोपाल जय गोपाल घुमाई जय जय गोपाल घुमाई जय गोपाल घुमाई आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नाही येरती माईक दुःखाची जनिते नाही आदे अंते अवसानी येरते माईक दुःखाची जनिते नाही आदे अंते अवसाने अविनाश करे आपोलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे लावे मना पिसे गोविंदाची येरते माईक दुःखाचे जनिते नाही आदे अंते अवसानी तुका म्हणे एका मरणेचे सरे उत्तमचे उरे किरते मागे येरते माईक दुःखाचे जनिते नाही आदे अंते अवसाने विठोबा घुमाई जय जय विठोबार घुमाई होबार घुमाई जय जय विठोबार घुमाई होबार घुमाई होबार घुमाई होबार घुमाई मस्तक हे पाया मस्तक है पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावर या वार करी संताच्या तुमच्या पंढरपुरा प्रतिवर्षी पंढरापुरी यावर करी संताच्या प्रतिवर्षी पंढरपुरा प्रतिवर्षी पंढरापुरी पंढरापुरा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार या ठिकाणी जमलेले सर्व प्रतिष्ठित वारकरी माळकरी टाळकरी विनेकरी मृदंगाचार्य गाते श्रोते वक्ते बंधू आणि भगिनी साऊंड सिस्टीम वाले फार गोड आवाज चॅनल वाले आणि आपले माऊली दररोज जे हार येतात हा सर्व खर्च हाराचा माऊलीचा आहे. रोज तुम्हाला जो नाश्ता मिळतो जागरकऱ्यांना बाहेरगावच्या तो तात्याचा आहे.
आणि आजचा जो काय खर्च आहे चॅनलवाले, हा जो खर्च आहे हा जादूवर साहेब PSI यांचा खर्च आहे. ते म्हणाले आज कीर्तन कोणाचं आहे, खूप लांबून महाराज आलेत म्हणून. नाशिकच्या पलीकडे म्हणले मग आजचा खर्च आपला राहील, आजच्या महाराजाचा खर्च आपल्याकडच. गंगा वाहत येऊ लागली, दादा आंघोळ करून तात्या नाही घेत नाही पैसे, पण आता देव देऊ लागल्यास हो कशाला न गमन. आता दादा आयुष्यात कधी गावात कोणाचे कोणी, आता सगळे आहेत ना गावातले, कोणी म्हणा आमच्या रुपयाला हात लावला, गुरुजी मला पैसे देऊ लागले. ते असे तुकाराम गुरुजी आले एकदा, माझी इच्छा आहे. म्हणलं काय इच्छा आहे, मला तुम्हाला पैसे द्यायचे. बरं साहेबराव जवळ होते, ते म्हणले आधी बाजूला निघा. बरोबर आहे का, खरं. तुकाराम गुरुजी म्हणले मला खर्च केला खूप, माझा खर्च झाला, आपली इच्छा आहे, तुम्हाला काय द्यायचं. मी म्हणलं आतापर्यंत तुमच्या रुपयाला हात लावला नाही कोणाच्या गावाला, तुमच्या पैशात कशाला उगा मला मळून घालतो. गुरुजीनं असं पॅकेट आणलं तर महाराज म्हणले तुम्ही कथा केली, कार्यक्रम छान झाला, आमची इच्छा आहे, तुमची इच्छा असेल तर म्हणलं तुम्ही मला भरपूर केलंय म्हणलं, त्या पैशात काही नाही. आणि हा असा यावर्षी पर्वकाळ आहे बाबा. हा पर्वकाळ 4 तारखेपासून चालू आहे सारखा. हा गंगेचा ओघ आहे आणि त्या गंगेच्या ओघामध्ये आपण आंघोळ करत आहोत. ही ज्ञानरूपी गंगा आहे. तुमचं म्हणणं आहे की अन्नदानात जेवढं पुण्य आहे तेवढं कशातच नाही, हे तुमचं चुकीचं म्हणणं आहे. तुम्हाला सांगितणाऱ्यानं चुकीचं सांगितलं. जे ज्ञानामध्ये पुण्य आहे हे पुण्य कशातच नाही, कारण ते अन्नदानाचं जे तुमचं पुण्य आहे एक वेळची फक्त तृप्ती होते आणि परत सकाळी माणूस जेवून तृप्त झाला त्यावेळेला आता मला बस म्हणेल तुम्ही आम्हाला जीव घातला. आजचं जेवण आजच्या महाराजाचं दादाकडे होते. मला विचारलं महाराज आलेत का, आलेत म्हणलं. म्हणले कशानं, हेलिकॉप्टरनं. त्यांचं जेवण आपल्याकडं म्हणले दादा. म्हणलं तुमच्याकडं, कोणाच्याही घरी जाऊन जेवायचं आपल्याला काय परवाशाला. हो खरं. तुम्ही वाढता त्यावेळेला एक टायमाची एक वेळेची तृप्ती होते. वेळ आता मला सांगायचं नाही, वेळ सांगितला नाही पाणेगावकरांनी तृप्ती. पण संध्याकाळी आता जेव घातलं, उद्या चाला सकाळी जेवायचं का म्हटलं तर आम्ही हो हो बाबा हो होच म्हणणार आहे. पण ज्ञानदान असं आहे, एकदा तृप्ती झाली तर आयुष्यभर ते ज्ञान सोबत जातंय, पुन्हा त्याला त्याची गरज. नाव सगळ्याचे झाले का, कोणी राहिलं नाही, झाले ना. कोणाला राग येऊ नये, हे बसलेले म्हणतील सगळ्याचे झाले, गायकाचे, मर्दंगाचार्य, चॅनल वाले, स्पीकर वाले सगळे. समजायचंच म्हणू का, बरं. हनुमंतरायाच्या चरणी फुल वाहतो वाकून, तुमच्या सगळ्याचंच नाव घेतो अंबाजी महाराजाचा मान राखून. बस जमलं की आता. आता तर कोणी राहिलं नाही, कोणी राहिलं. काय म्हणतात तुकाराम महाराज या अभंगामध्ये, आपण जेवढे काही या मनुष्य योनीमध्ये जन्माला आलेलो आहोत यांना तुकाराम महाराज उपदेश करतात. या अभंगामध्ये काय उपदेश आहे महाराजांचा. अभंग दिसायला सोपा आहे, सर्वांच्या पाठांतरातला आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, पण फार मोठा धोका आहे अभंगामध्ये. महाराजाचं बोलणं मोघम आहे. देव करोनी सिटी मारू देऊ नका, आवाज मला कमी राहिला तरी चालतंय. दुपारपासून टेन्शन हेच लागलं. देव करोनी घ्यावा. याच्यामध्ये बाबा व्याकरण आहे.
याच्यामध्ये गुरुजी आता तुम्ही शिक्षक आहे, याच्यामध्ये व्याकरण आहे. देव करोने घ्यावा तुकोबारायानं सांगितलं, उपदेश केला आणि फार महत्वाचा उपदेश आहे. पण देव एकच असता तर विचार करणं लागलं नसतं, त्याची आपण भक्ती केली असती, त्याची आपण सेवा केली असती. पण देव एक नाही ना, देवाची संख्या 41 कोटी आहे. 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव रे, अष्टकोटी भैरव रे, 33 आणि 8 41 कोटी देवाची संख्या आहे. मग याच्यातून नेमका कोणता करायचा? एक असता तर प्रश्न उत्तराची गरज नव्हती. देव 41 कोटी असल्यामुळे या ठिकाणी शंका आहे. मग महाराज कोणता देव करून घ्यावा? महाराजांनी देवाचं नाव सांगितलेलं बोलणं मोहगम आहे आणि महाराजांनी सांगितलं सांगतो, पण तो एक देव करोने घ्यावा. तो म्हणजे कोणता? तर याचं तुम्ही जे सुरुवातीला अभंग म्हणला ना, रूप पाहता तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, बरवा राम हरणा. शब्द चांगले ऐका आता. तो हा विठ्ठल बरवा. बरवा फक्त एकच आहे, तो म्हणजे विठ्ठल. बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग. तो आणि हा, तो ती ते हे दिग्दर्शक आहे. हा ही हे सुद्धा दिग्दर्शक. तो लांब टी एच ए टी दॅट म्हणजे तो ती ते आणि टी एच आय एस धिस हा ही हे. मग महाराज एकदा तो म्हणतात आणि एकदा हा म्हणतात. नेमका कोणता? आपल्या परिपाठात तुहा इठ्ठल बरोवा, तुहा इठ्ठल. ते महागलचा म्हणताय तुहाच बरोवा, ते पाठात तुहाच बरोबर. तो म्हणजे महाराजांनी कुठेतरी पाहिलेला आहे. तो हारे श्री हरी पहिला डोळे भाई, तो हारे श्री हरी पहिला डोळे भारी, तो हारे श्री हरी पहिला डोळे भारी, तो हारे श्री हरी पहिला डोळे भारी. पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया राम, तो हारे श्री हरी पहिला डोळे भारी, तो हारे श्री हरी पहिला डोळे पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया, तो हारे श्री हरी पहिला डोळे भारी, तो हारे श्री हरी पहिला डोळे भारी. मी तो पाहिला आणि जो तो पाहिला होता तो हा हे मी पाहिला. तो म्हणजे हे महाराजांना दिसतो, आपल्याला का दिसत नाही? नामदेवराय तुम्ही पाहिला, मी पाहिला.
जनाबाई तुम्ही पाहिला पाहिला, माऊली तुम्ही पाहिला, माऊली म्हणतात मी सुद्धा पाहिला. नामदेवरायाला विचारा तुम्ही कुठे पाहिला? देखिला गे माय गे माये यमुनेच्या तीरी, देखिला गे माये यमुनेच्या तीरी, देखिला गे माय यमुनेच्या तीरी, देखिला गे माय यमुनेच्या तीरी. हात खात्या वरी राधिकेच्या, हात खात्या वरी राधिकेच्या, राधिके देखिला गे माये यमुनेच्या तीरा, देखिला गे माये यमुनेच्या तीरी. हात खांद्यावरी राधिकेच्या, हात खांद्यावरी राधिकेच्या, देखिला गे माय यमुनेच्या तीरी, देखिला गे माय यमुनेच्या. नामदेवरायाने देव पाहिला. चांगला आहे काय, जास्त वेळ करायचं नाही. एक 50-60 मिनिटामध्ये बरं झालं. घंटे म्हणलं नाही सर एवढं नाही. नामदेवराय पाहिला तुम्ही? नामदेवराय म्हणतात मी पाहिला, पण कुठे पाहिला? मी यमुनेच्या तीरावर पाहिला. काय करत होता? राधेच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता. कसा होता? उभा. राधा शब्दाचा अर्थ काढून घ्या. मराठी भाषा आहे, मराठी भाषा आहे. जशी पळविली पळते आणि जशी वळविली तशी वळते. अर्थाचा अनर्थ होतो. सुखाचार्य कुणाचंही वर्णन करायला वेळे नाहीत. पूर्ण राधेचं वर्णन सुखाचार्य महाराजांनी केलेलं आहे. इथं जर आबाच असतं आणि सुखाचार्यांना काही वाटलं असतं तर त्यांनी त्याचं वर्णन केलं, त्याचं वरण केलं असतं, पण वर्णन केलं नसतं. राधेच्या खांद्यावर भगवंताचा हात आहे आणि भगवंताचा हात हा फक्त राधेच्याच खांद्यावर राहतो. राधा शब्दाचा अर्थ घ्या. राधाला सुरुवातीला आ लावा आणि शेवटी ना लावा. त्याचा अर्थ काय होतो काढा. आराधना. आराधना म्हणजे ही भक्ती आहे आणि देव फक्त भक्तीच्या खांद्यावर हात ठेवतो, इतर कोठेही हात ठेवत नाही. तिला राधा म्हणतात. राधा शब्द हा लुप्त केलेला आहे सुखाचार्य महाराजांनी. त्या शब्दाचा अर्थ आहे धारा. त्याला उलट करा. काय अर्थ होतो दादा उलटा? होतो ना धारा. भगवंता विषयी ज्याला प्रेम निर्माण होतं, ज्याचा कंठ दाटतो आणि कंठ दाटून ज्याच्या डोळ्या वाटे आसरूला जागा मोकळी होते, ज्याला धारा लागतात तिला राधा म्हणतात. आणि ती राधा नामदेवराय म्हणतात राधेच्या खांद्यावर भगवंताचा हात तो मी पाहिला. देखिला गे माय यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी हा राधेच्या. माऊली तुम्ही पाहिला? पिठला संदेह निमाले तुझे पण, पिठला संदेह निमाले तुझे पण, पिठला संदेह निमाले तुझे पण. देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला माय मी देवाचा देव. देखिला देखिला माय म्या देवाचाही देव. देखिला देखिला माय देवाचाही देव. पिठला संदेह निमाले तुझे पण, पिठला संदेह निमाले
देखिला देखिला माय मी देवाचा देव देखिला देखिला माय मी देवाचा विठ्ठला विठ्ठला संग हा निमान तुझे पण हा देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव हो मी पाहिला जिथं 2 वेळा शब्द घेतला जातो त्याच्यामध्ये प्रेम असतं देखिला देखिला हे समजतंय का आता हे राहिलं नाही हॅलो बाबूराव पूर्वी हे नव्हतं पत्र आणि पत्र पूर्ण लिहायचं आणि लिहिणं झाल्याच्या नंतर शेवटला जरूर 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 बरोबर आहे जरूर जरूर तसं देखिला देखिला माये देवाचा देव तर पाहिला हे देव तर रोज पाहू लागलो पण त्यांचा बाप पाहिला त्यांचा देवाचा देव आणि हे पाहिल्याच्या नंतर फिटला संदेह संदेह फिटला केव्हा फिटला देवाला पाहिल्यास फिटला आतापर्यंत त्याची गाठ होती संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ म्हणून फिटला संदेह निमाले दुजे पण निघून गेलं मी तू पण एकची घोंगडी पांघरू हरी आणि तो आहे ना मी पाहिलेला तो म्हणजे आधी कुठे पाहिला तुम्ही महाराज म्हणतात मी अगोदर जे पाहिला ना त्यावेळी मी गोकुळामध्ये पाहिला अगोदर कुठं पाहिला गोकुळामध्ये पाहिला आणि जो गोकुळामध्ये पाहिला मी त्याला लक्षात ठेवलं की हेच गोपाळे बुवा आहेत हेच गोविंद आहेत गोविंद बुवा आहेत गोविंद बुवा आहेत हे एकदा मी तुम्हाला पाहिलंय आता पाहिल्याच्या नंतर मी तुमचा विसर पडू देणार नाही ते नागरगोजी साहेब जे आलते ना पाठीमाग मला म्हणले महाराज मला तुमच्या सोबत यायचंय कार्यक्रमाला म्हणलं का मला ते गोपाळे बुवा गोविंद बुवाच पाहिजेत म्हणले एक आनंदवाडीला आले होते ना हो आले आणि मग त्यांनी तुम्हाला पाहिलं तिथं म्हणून पूर्वी तिथं पाहिलं होतं गोकुळामध्ये आणि जो गोकुळामध्ये मी पाहिला होता तो आता तिथं पाहिलेला हाच तो आहे तो हा आज विटेवरी आहे म्हणून तो एक सर्व देवाचाही देव बळीया माझा पंढरी राव तो एक देव करून घ्यावा तू तर झोपालास पण नाही झोपून काय करता रात्रभर जागर केलाय रात्रभर आणि एवढा गोड जागर केला महाराज एवढा तुमचं फार कौतुक केलं आतापर्यंत त्यांना शिव्या देऊ देऊ वाटेवर आणले महाराज एवढं गोड भजन करतात आणि सांगितलं काय राग येतो सगळे वायाला गेले ज्याला राग आला त्याचं भजन गेलं आणि ज्याला गोड वाटला राग तर आज रात्रभर जागर आहे बाबा दुपारी माझ्यासोबतच होते आणि आता इथं आणखीन उभे आहेत कौतुक करावंच लागत आहे ना बरं आता यांचं कौतुक केलं तुमचं कौतुक तर चांगल्याला होत नाही हे मला काय होणार कारण शेष म्हणला मला एकदा कौतुक करून बघायचं नाही बघितलं त्यानं प्रयत्न करून शेष शिनला झाल्या द्विसहस्र जिबा जिबा देव का हो विटेवरी उभा उभा देव का हो विटेवरी उभा
सहस्र जिबा जिबा देवा का हो विटेवरी उभा 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 पुसून का बाई वेदाशी काही वेदाशी काही कळलेची नाही कळलेचे नाही शेष शिनला शेष शिनला झाल्या झाल्या द्विसहस्र जिबा द्विसहस्र जिव्हा जिव्हा. जिव्हा देव का हो विटे देव का हो विटेवरी क्या बात है उभा उभा वर्णन करायला गेला शेष आणि वर्णन करीत असताना जिबच फाटली एका जिबेच्या दोन जिबा झाल्या जिव्हा चिरोणी पलंग झाला जिव्हा चिरोणी पलंग झाला जिव्हा चिरोने पलंग झाला जिव्हा चिरोने पलंग झाला हा शेष स्तुती प्रवर्तला जिव्हा चिरोणी पलंग झाला जिव्हा चिरोणी पलंग झाला शेष जिव्हा चिरोने पलंग झाला जिव्हा चिरोने पलंग झाला शेष स्तुती शेष स्तुती शेष स्तुती प्रवर्तला परवर्तला जिव्हा चिरोणी पलंग झाला आणि जिव्हा चिरोनी पलंग पलंग झाला. झाला आणि त्याच्यावर शयन आहे भगवंताचा आता त्याच्यावर शयन शयन भगवंताचं आहे हे शेषावर भगवंत झोपतो त्याच्यावर शयन आहे चला आता त्याला जर त्याचं वर्णन होत नाही मला तुमचं वर्णन होत हा जगातल्या कोणत्याच महाराजाला वर्णन होत नाही मला एक जमतंय बाबा वरण आता वर्णन तर काही होत नाही म्हणून वरण चला पाहिला ना पाहिला तो एक मग तो आहे ना त्यांना दिसतो आपल्याला का दिसत नाही बरं दिसण्यासाठी काय लागतं मिळवण्यासाठी काहीच लागत नाही बघा हा जो तुमच्या अंतकरणातला भाव आहे ना फक्त एवढं त्याला प्रेम लागत थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला दुसरी एक व्याख्या त्याला फक्त तुमचं प्रेम पाहिजे त्याचा अर्थ आहे भाव काही न लगे क भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची आता काय लागतंय देव करून घेण्यासाठी सरळ सरळ चालू आता हे जे तुम्ही सप्ताह करता ना मोतीराम महाराजांचा तुमच्या अंतकरणात भाव आहे तुमच्या अंतकरणामध्ये त्याच्याविषयी प्रेम आहे आणि त्याच्याविषयी जिव्हाळा आहे हाच जिव्हाळा आणि हाच भाव राहिला देव नाही दुरी त्याला शुद्ध ज्याचा भाव झाला शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला फक्त तुमचा भाव शुद्ध पाहिजे आणि भाव शुद्ध झाला की देव तुमच्या जवळच आहे याचा दुसरा तुका म्हणे भाव जवळी धरोनी आणि देवा जवळी धरोनी आणि देवा भाव जवळी धरोनी आणि देवा देवा तुका म्हणे भाव जवळी धरोनी आणि देवा तुका म्हणे भाव जवळी धरोनी आणि देवा जवळी धरोनी आणि देवा कशाचीच गरज नाही तुका म्हणे भाव जवळी जवळी धरोनी धरोनी आणि देव भाव बळे आकळी येरवी नाकळी करतळे आवळी तैसा तैसा हरी
जैसा केला तैसा होय आणि दहावे दहावे सोय धरोनी. धरोनी. तुम्ही कसा करा जसा केला तसा तो होतो. जाने जाने जैसे ध्यावे हा. तैसे होये कृपाळे तैसे होये कृपाळे ज्ञान ज्ञान जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे तैसे व्हावे कृपाळे तैसे व्हावे कृपाळे. ज्याने ज्याने जैसे घ्यावे तैसे व्हावे कृपाळे. आता ऐका, कृष्णाचा जन्म झाला आणि हा सगळा आनंद झाला. हे पार्वती मातेला समजलं. कृष्णाला पाहण्यासाठी गेले ते. कृष्णाला मांडीवर घेतलं आणि पदर झाकला. आणि पदर झाकल्याच्या नंतर मांडीवर आहे कृष्ण, पण ज्याने ज्याने जैसे घ्यावे जो भाव निर्माण झाला आणि तिला वाटलं आता माझ्या जवळ माझा गजानन आहे. पदर बाजूला केला तर कृष्ण. पुन्हा पदर झाकला. गजानन गजानन ह्या सोंडचा स्पर्श स्तनाला लागलेला गजानन पदर बाजूला काढला. कृष्ण कृष्ण जैसे घ्यावे तैसे व्हावे तैसे व्हावे व्हावे कृपाळे. कृपाळे. तुमचा जसा भाव आहे देव तसा. लटिका तुका लटिक्या भावे लटिके बोले लटिक्या सवे. तुम्ही खरे देव खरा, आपली भक्ती खोटी देव खोटा. माझे ठाई तुम्ही भाव जैसा धरा भाव जैसा धरा. माझे ठाई तुम्हे भाव जैसा धरा भाव जैसा धरा. माझे ठाई तुम्ही भाव जैसा धरा भाव जैसा धरा. माझे ठाई तुम्हे भाव जैसा धरा भाव जैसा धरा. तैसाची मी खरा तुम्हाला तैसाची मी खरा. तुम्हारा तैसाची मी खरा तुम्हाला काय गोड शब्द आहे. माझी ठाई तुम्ही माझे ठाई तुम्ही भाव जैसा धरा तैसाच मी खरा तुम्हाला. आता ऐका, जसा भाव तसा देव. आळंदीहून येत असताना कार्तिकी वारीमध्ये एक जण आलं, पेपर घ्या पेपर. मी काय बोलावलो लक्षात घ्या. तैसाच मी खरा माझ्या ठाई भाव तुम्ही जैसा धरा तैसाच खरा. पेपर घ्या पेपर. बाजूच्याने विचारलं केवढ्याला पेपर. ते म्हणला 2 रुपयाला पेपर. त्यानं पेपर घेतला, पण पेपर घेतला त्यावेळेला त्यानं 1 रुपया खरा दिला आणि 1 रुपया खोटा दिला. 1 रुपया खरा आणि 1 रुपया खोटा खोटा दिला आणि पेपर घेतला आणि लय जोरात हसला. लय जोरात हसला. माणूस फसवलं की हसतो. मी म्हणलं हसायला काय झालं. त्यानं सांगितलं महाराज लय फसवलं. म्हणला बाबा याला काय फसवलं. म्हणला 2 रुपयाचा पेपर 1 रुपया खरा दिला आणि 1 खोटा दिला. खोटा दिला. हान पेपर वाचायला अशी सुरुवात केली. हेडिंग पासून त्यानं वाचला. मग तर लय जोरात हसला. पूर्वी जे हसला होता त्याच्यापेक्षा डबल हसला. म्हणलं आता काय हसायला झालं. पेपर कालचा. म्हणला महाराज त्यानं कालचाच पेपर. पैसे कुठे. खरे तुम्ही भाव जसं अरे आपण फसवायला गेलो पण त्यानं आपल्याला फसवलं. तू खोटे पैसे दिलास पेपर खोटा. याच्या पलीकडे सांगतो पण नाव सांगणार नाही.
गुपित झाकली मूठ 1.25 लाखाची. 1.25 लाखाची. गोविंद बाबा सोबत होते. एक जण लईच मागं लागलं, तात्यानं लय अवघड झालंय लग्नाचं. म्हणला महाराज काही करा पण लग्नाची व्यवस्था एक मुलगी बघा म्हणलं. दादा ते होतं बोचरे, एक बी दात हार मी म्हणलं चांगल्याला भेटणं तर तुला बोचऱ्याला कोण देणार आहे. आणि कशाला धरपडा करायला तोंडात एक दात नाही, दातवाले बेजार बेजार आहे. बोचऱ्याला कोण देणार. काही करा गडे म्हणला, किती खर्च होऊ द्या, खर्च करतो. म्हणलं दात बसवून घ्यावं लागतं. गोविंद बाबा म्हणले महाराज काही करा पण बघा एवढं म्हणले कसलं का होईना हवाला करून द्या, याच्या हवाला करून. मी म्हणलं दाताचा खर्च चला म्हणला किती होऊ द्या. परभणीला नेलं त्याला महाराज. 1.5 लाख रुपये लागले. सगळं जशास तसं करायला पैसे किती लागले. 1.5 लाख रुपये लागले. एक मुलगी होती, म्हणलं बाई असा असा मुलगा आहे तर ते म्हणले दाखवा, काही हरकत नाही. ते मुलगा दाखवला, त्याला बोचर होतं. त्या दाताच्या हौसाच महिना आशय करच बोलू मुलीनं पास केला. आता बाबानं परमानच काढलंय तसं महाराज. आणि परमानाचा अर्थच झाला पाहिजे बाबा. सांगितलं अर्थच झाला पाहिजे. अभंग सोपा पण बोलायला खूप अवघड आहे. हो, सगळं व्याकरण चालतंय. नुसतं व्याकरणाचार्य, शास्त्री, पंडित, वेदांताचार्य, आणखीन आचार्य. हो. लग्न झालं आणि लग्न झाल्यावर एवढं खुश झालं. मला म्हणला महाराज या एका दिवशी आता घरी. गेलो घरी. महाराज आले, म्हणला बायकोला मोठेपणाला बनाव दूध. ती तिकडं दूध बनवाले आणि जोरात हसालं इकडं. महाराज कस काय म्हणला. जमलं का नाही. जमलं का नाही, फसविलं का नाही. ती जवळच ऐकायला आहे तिकडून. हे जोरात हसालंय आणि ह्यानं हसल्यावर तिनं तर लय जोरात हसायचं चालू केलं बाबा. ती तिकडूनच आली. गोविंद बाबा मी म्हणलं काय पिसाळा कुत्र तुला दामटालंय का काय, तुला हसायला काय झालं एवढं. म्हणले तुम्ही काय हसाला. मी म्हणलं हे बोचर आहे. त्यानं तोर चौक्या काढून तिच्या पुढे फेकल्या. बोचर गप बसाव का नाही महाराज. कारण अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरीत आहे आवरेना. त्याला ते आनंदच मावून त्याच्या म्हणणं झालंय लग्न. चौक्या काढल्यानं फेकलं लागला हसायला. महाराज तिला चेपी होती. एक बी केस डोस केला नव्हता. तिनं टोप घातल्या होता. तिनं जे टोप काढला दादा टोप काढा दिला फेकून. असं बघायला कसं. लटिका तुका लटिक्या भावे लटिके बोले लटिके सवे. तुम्ही जैसा भाव माझ्या ठाई धरा तैसाच मी खरा. तुम्हाला तो बोचराईस ती बी टोप घालून आलेली आहे. म्हणून तो एक मी तो पाहिला. पूर्वी गोकुळात पाहिलेला तोच आता हा आहे. हा विटेवर आहे. म्हणून एकच आहे तो एक. देव करोनी घ्यावा. देव करून घेऊ पण कोणाला करून घेता येतो. कोणाला हे करून घ्या. कोणत्या जातीचे राहा, कोणत्या धर्माचा असो, कोणत्या वर्णाचा असो. कारण हे जातपात जे आहे आपल्याला तेवढा टाइम नव्हता कथेमध्ये सांगायला. त्याच्यामध्ये पूर्ण वर्णन आहे श्रीमद भागवतामध्ये याचं. ह्या कुठून जाती निर्माण झाल्या, धर्म कुठून निर्माण झाले हे मी एक जणाला म्हटलं. याची व्याख्या खूप अवघड आहे. राजा रावणाची बहीण म्हणली दादा. वा आता तर बघायचंच काम नाही मामा. दादा ज्ञानू राजा 80,000 बायका आहेत. रामाची सीता दंड करण्यात आली. तिला मी बोलले वा कुमार एवढी देखणी दंड करण्यात कशा. तुझ्या 80,000 सुद्धा नाही.
ती म्हणली तसं राजाची सून आहे, हा रामाची बायको आहे. आणि तुला दादा जेवढी आणि म्हणजे तुला तीही लोकांमध्ये नाव तुझं नाव होईल हो. तेही लोकांमध्ये तुझं नाव. गाजलं का नाही? ते लोकांना नाव झालं यांच्यासारखं ते लोकात नाव. टाळी वाजवा एकदा मामासाठी. एवढा हुशार माणूस, पण ह्याचे भजनी मंडळ चालणार लय खोडील. हा हा मामाच्या माग हात पाय धुवून लागेल काय सांगू लागलो. शाबास. कीर्तनाचे दोन व्याख्या आहेत, कीर्तन आणि कीर्तन. विठोबार कुमाई जय जय हो पार भुमाई पार भुमाई धर्माचं काम नाही. याता याती धर्म नाही विष्णू दासा. याला वेळेची गरज नाही, याला काळाची गरज नाही. त्याच घ्यायचं त्यालाच द्यायचं सोपं साधन. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य पूर्वजन्मीचं पुण्य पाहिजे. हे भगवंताचं नाव मुखामध्ये येण्यासाठी परत म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली विठ्ठली आवडी. बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा. बहुत सुकृताची जोडी. सुकृत म्हणजे पुण्य, आणि पुण्य झालं की मग म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठली आवडी देवावर भाव बसतो. बहुत म्हणजे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी तेव्हा या विठ्ठल कृपा केली. जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. हो एक तर जन्मोजन्मीचं पुण्य पाहिजे, आणि ते संताकडे असतं. तुम्ही जे इथं येतात ना, हे खेळ नाही. तुमचं जन्मोजन्मीचं पुण्य आहे, तुमच्या माय बापाचं पुण्य आहे, तुमच्या बहिणीचं पुण्य आहे, तुमच्या भावाचं पुण्य. तुकोबाराय म्हणतात, माय बाप पुण्यशील, बहीण बंधू हे सकळ, या सर्वांच्या पुण्याईनं इकडं रस्ता सापडतो. हा रस्ता सापडतो. पुण्याशिवाय माणूस येऊ शकत नाही. मग ते पुण्य प्रथम पाहिजे, मग भाव पाहिजे, आणि भाव झाल्याच्या नंतर इथं वर्ण नाही, याती नाही, धर्म नाही, सकळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी, या कलियुगामधून तरुण जाण्याचं एकमेव साधन हेच आहे. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे म्हणून तो एक करोनी घ्यावा. तेने विन जीवा सुख नाही. आता सुख नाही. कोणाला करून घेता येतो? कोणालाही करून घेतो. लहान लेकराला, या लेकराला सुद्धा करून घेता येतो. ध्रुव बाळ काही लय मोठा नव्हता. हो 5 वर्षाचं लेकरू जर देव करून घेत, मग आपल्याला काय येत नाही? त्याचं एकच कारण आहे, आपल्या लेकरांना संस्कार नाही. प्रथम संस्कार लेकरांना पाहिजेत. आपल्या लेकरांना संस्कार, संस्कार हे संस्कारच असतात. त्या लेकराला पूर्ण तुम्ही संस्कार द्या पाहिजे.
देव मिळविणं अवघड नाही, हे संस्कार झाले पाहिजेत. आतापर्यंत महाराज म्हणत होत, आता बाबा म्हणतोय. थोड्याच दिवसात संगतीमध्ये आलं तर त्याला कळालं की परमार्थ काय असतो आणि कोणाला काय म्हणावं लागतं, कुठं म्हणावं लागतं. त्याला लेकराला आता सगळं समजतंय. बाबाशी बोलत नाही, जय हरी बाबा. कारण परिणाम हा संगतीचा असतो, संस्काराचा हा परिणाम असतो. मग लहान्याला करून घेता येतो, मोठ्याला करून घेता येतो. महाराज मान्य आहे, तुम्ही सांगितलं देव करून घ्या, देव करून घ्या. असाच एका महाराजांना तुम्हाला आठवतंय का, हाच अभंग घेतला होता, देव करून घ्या. नुसताच म्हणू लागला देव करून घ्या. एकनाथ अण्णा जे गेलं मनगटच धरलं असलं, तुझं लय वेळ झालं बघालोय म्हणला, करून घ्या करून घ्या म्हणाला. करून घ्या. काय करून घ्या रे? हे का विनोद खरं आहे का खोटं? हो, हा का विनोद नाही त्या गेलं मनगटच धरलं. उगा बघावलंय म्हणला करून घ्या, पण कसा करून घ्या कीर्तनामध्ये. आणि त्याला मी एक ओवी सांगितली होती. कृष्ण म्हणे अर्जुना, जो कोणी लावील तंबाखूला चुना, तो माझा भक्त जुना. योगान योगीच्या मला म्हणला कोणत्या अध्यायात ओवी आहे? ज्ञानेश्वरीच्या आहे. कितव्या अध्यायात आहे? मी म्हणलं 19व्या अध्यायात आहे. त्याच वेळेला घरला गेलं, ज्ञानेश्वरी उघडून ज्ञानेश्वरी उघडून. इथं पोर आहेत, मग गादीवर मी लबाड शब्दच तोंडातून काढत नाही. खरं आहे का? आणि दादा सगळी ज्ञानेश्वरी खोलली, 18च अध्याय दिसले आणि परत आला. महाराजांना तरी लबाड बोलू नये. ज्ञानेश्वरीला 18च अध्याय आहे. तुझी ज्ञानेश्वरी कोणाची आहे? साखरे महाराजाची. मी म्हणलं अन्यात चूक झाली. आणि कोणाची पाहिजे? मी म्हणलं भाकरे महाराजाची. संस्कार लेकरालाही घेता येतो, वयवर्धालाही करतो तो. मग तो देव करून घ्या म्हणता. देव करण्यासाठी काही साधन म्हणले, त्याचे पुष्कळ साधन आहे. मग ते सांगा, सांगितल्याशिवाय तो आम्हाला करून घेता येणार नाही. देव मिळवण्यासाठी काय करायचं तर प्रथम खरं बोलायचं. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. फुकासाठी जोडे हरी. एका पैशाचं सुद्धा काम नाही. फक्त मुखातून खरं बोला. देव मिळाल्याशिवाय राहत नाही. साधन सुलभ गोमट, चांगलं आहे, सोपं आहे आणि गोमट आहे. कसं आहे? गोमट. गोमट ते करा माझी गोमटे ते. मग बहार ओझे तुम्हासी देवावर बहार टाकायचा. तुका म्हणे घालू तयावरी. तुका म्हणे भार घातल्या. तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घालू तयावरी आणि होईल कैवारी नारायण. काय गोड परमान आहे, त्याच्यावर भार टाकून द्यायचा. एकदम सोपं साधन एक झालं. दुसरं साधन काय आहे? दुसरं साधन तुम्ही तुमच्या हाताने जो खर्च करता परमार्थामध्ये, हा साजाचा खेळणं. हा एक मोतीराम महाराजांचा सप्ताह आहे आणि त्या माधव बाबाच्या, मोतीराम बाबाच्या नावाने तुम्ही, त्यांच्या वाचनाने त्यांनी मार्ग दाविलेल्या मार्गाने, त्या मार्गावरून तुम्ही जाता. न पडे गुंता गुंता कोठे काही तेनेची पंथे चालू जाता. न पडे गुंता. काय दुसरं काही साधन आहे का? आहे म्हणजे. पण प्रथम भाव शुद्ध धर. अंगी वैराग्याचा भर. भक्ती पाहिजे शिरजोर. याहून योग कोणता? याहून योग कोणता? फक्त भक्ती करा, दुसरं काही करू नका. करणे ते हेची करा.
आणि बाकी केलं तर नरका गोरा गाजाता. हा मोठा पर्वणीचा पर्वकाळ आहे. चंद्राला ग्रहण असतं, सूर्याला ग्रहण असतं आणि त्या ग्रहणामध्ये तुम्ही पर्वकाळ समजून तुम्ही गंगेवर जाता. तो जसा पर्वकाळ आहे आणि त्याच पर्वकाळाचा ओघ आपल्या तुमच्या या वागदरी गावामध्ये चालू आहे आणि ते साधण्याचं काम आपलं आहे. तो साधला हा काळ पर्वकाळ गेला अंतरीचा हा मळ. मग आता काय करायचं? काहीच नाही. तुम्ही शेतकरी आहात ना सगळे शेतकरी. मला समजलं वरी तलाव आहे मोठा. आलो नवीन आलो त्याच्यामुळं माहिती मिळाली. सगळे शेतकरी आहात ना सगळे. मग तुम्ही उत्पन्न काढता, माल काढता. त्या मालाला काय पाहिजे? भाव. बरोबर आहे. मालाला जर भाव लागतो देवाला का लागणार नाही? भाव नाही तर देव नाही. देव अशाने भेटायचा नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही रे देव, अन लवंगावरचा नाही रे. खडी साखरेवरचा खडी साखरेवरचा नाही रे. चला फक्त मला व्याख्या सांगत जायचं ना तुम्हाला. आता दुसरी व्याख्या आला. तुम्हाला काय पाहिजे? भाव पाहिजे. तो भाव इथं सुद्धा भावच पाहिजे. आता जे तुमचे माल जे घराने पडलेत ना कशासाठी पडले? भावासाठी. भावासाठी. आपण जे महाग पडलोत ना ते कशा? भाव नसल्यामुळं. देवापाशी भाव नाही. देवापाशी देवापाशी भाव नाही. पहिला भाव. आता भाव झाला, तुम्हाला भाव निर्माण केला. तर भाव निर्माण झाल्याच्या नंतर तुम्ही आता गाईला सुरुवात करायची. हो. काय करायचं? गाईला सुरुवात करायची. पण काय गायचं? महाराज म्हणले गाय गाशी तरी एका विठ्ठलाची गाई, आणि नाही तरी ठाई राहे उगा, नाही तरी ठाई राहे उगा. उभा गाशी तरी विठ्ठलाची गाई, नाही तरी ठाई राहे उगा. उगा गप्पी बस. नाही तरी ठाई राहे उगा. गायचं तर एकच विठ्ठल गाई. गाशी तरी एक विठ्ठलाची गाई. विठ्ठलाची गाई. आमचा गायच नाही ना. नाही तरी ठाई. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती धावा. विठ्ठल गीते गाव, विठ्ठल चित्ती गाव. विठ्ठल गीते गाव, विठ्ठल चित्ती गाव. विठ्ठल उभा पाहावा, विटेवर विठ्ठल चित्ती घ्यावा. गायचं तर एकच. विठ्ठल गीते गावा, विठ्ठल गीते गावा. आणि विठ्ठलाची विठ्ठल उभा पहावा, विठ्ठल उभा पाहावा. विटेवरी. पाहायचंय तो विटेवरचाच. पहा कसा पहा. डोळे भरून या पाहिन तुझे रूप, हेची मज सुख दे देवा. असा पहा. हा झाला गाण्याचा प्रकार. आता गाणं राम कृष्ण गीती गात. टाळ चिपुळ्या वाजवीत. टाळ चिपुळ्या वाजवीत. छंदे आपुल्या नाचत. निज घेऊन फिरत गा जनी अवघा वासनेचा पुसावा ठाव. मग ओळगातो वासुदेव ऐसा मनी वसुद्या भावगा. भाव.
आणि मग भावे गावे गीत गीत शुद्ध करून या तुझ व्हावा आहे देव. महाराज देव पाहिजे तुला, देवच पाहिजे ना. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ साधा सरळ आणि सोपा हा उपाय हा आहे. याच्या पलीकडे उपाय भरपूर आहेत, पण साधेच करणं अवघडात कशाला जातो. कब्बरच पे, निरसच घे, तांब्याभर हाणालाच, पाणी टाकू टाकू ढोसालाच काही त्याचा काय उपयोग नाही होईना. घे म्हणून आता महाराज आमच्या आम्ही केलं जमतोय का नाही. मनानं काहीच करू नकोस. मग तुला संताकडे जावं लागेल, तुला संताकडे जावे लागेल. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. संताकडे जा, त्यांचे पाय धर. पाय धरले की तेने साधते साधने तुटते भवाचे. संताकडे गेल्याच्या नंतर निश्चितपणे देव मिळतोच मिळतोच. देव तर मिळतो, पण देहाचं सार्थक तिथं आहे. संताविन प्राप्ती नाही, ऐशी वेद देती ग्वाही तेने साधते. साधने तुटते भवाची बंधने विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई संताकडे गेल्यास देव मिळतो. कसा देव मिळतो, कसा मिळतो तर महाराज म्हणले आज तर काही एकदाच गेल्या तूप खाल्ल्या खाल्ल्या नाही रूप भेटल का. नाही, नाही. म्हणले आजच काही भेटत नाही, कारण टाइम इज मणी 11 वाजले म्हणून भेटत नाही. मग केव्हा भेटल आपल्याला. आतापासून आता त्याची भक्ती करावी लागेल. खरंय. पुढल्या वर्षी मिळेल, पुढच्या वर्षी मिळते. मिळतंय का मग आता आता मग भक्ती तर करावी लागल ना. खरी भक्तीची वाटे लाग, तोपर्यंत आपण वाटला आता लागायचं आणि लागलं की देवापर्यंत जायचं. पुढच्या वर्षी बघू भेटला तर नाही भेटवायचाच. संताच्या संगतीमध्ये राहा, निश्चितपणे देव मिळाल्याशिवाय राहत नाही. खरं मिळणार म्हणजे मिळणार, पण तुमचा तसा भाव पाहिजे. महाराज आम्ही करतो तो देव देव सगळं चांगलं करलो, पाठीमागे शून्य लागला, ती परीक्षा असते. वर्षभर तुम्ही लेकरांना शिकवता, त्याची परीक्षा घेतली जाते. त्याची काय घेतली जाते परीक्षा. अगोदर चाचणीच घ्यायची, लेकरू कसं घ्या, किती अभ्यास आहे, मग सामायिक घ्यायची, आता किती अभ्यास झाला, नंतर वार्षिक घ्यायची. आणि मग वार्षिक मध्ये पास झालं, लागला नंबरच लागला, मग कुठं का लागना पण लागला, निश्चितपणे देवाशी पाशी गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्हाला प्रथम संताकडे जावं लागेल. तुझ व्हावा आहे देव. संताकडे जाऊन काय करायचं, मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणात तुझ व्हावा आहे देव, तरी हा
सुलभ उपवन. देव जर तुम्हाला मिळाला, तुम्ही देवापर्यंत गेलात, तर जगामध्ये तुमची कीर्ती ही जगामध्ये कीर्ती. आज उभय लोके उत्तम कीर्ती, उत्तमची कीर्ती उरे मागे कीर्ती. तुका म्हणे एका मरणे तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती. मागा कीर्ती उरे उरे म्हणाला. 1 मिनिट कमी आहे, घेतो घ्यायचा. कशाला वेळ जाऊ द्यायचा. सोडायचा. साधली बरवी ही सापडली संधी, सापडली संधी हे झाले साहे झाले बुधे कीर्तनाची संचिताची संचित. येणे पंथे माझी चालली, येणे पाऊले दर्शन झाले संता पायी. पायी दर्शन झाले. एकदा महाराज नाही का, विठ्ठल महाराज आहेत की बस आपल्या मारुती सोनार तिथंच कीर्तन झालं. झालं ना. त्यांनी अभंग घेतला, भक्ताईशे जाना जे देही उदास, जे देह उदास. फक्त एकच शब्द बोलला, भक्त कुणाला म्हणाव, असं केलं घरच गाठलं. गोईंग तू खरं आहे का? गोईंग तू भक्त कुणाला म्हणाव एवढंच ना, असं बोट केलं बोलताच आलं नाही काही. घराशी थांबला नाही नाही म्हणून उत्तम आहे. कुणाचे उरले का, लय कीर्ती झाली महाराज. जगामध्ये इहे लोकात झाली, परलोकात सुद्धा झाली. मग कोणाची झाली, ते हे निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. उभारिला ध्वज हे लोकावरी, स्वर्ग मृत्यू पाताळावरी, आयशे चराचरे कीर्ती ज्यांचे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आपुरिले जे करो वेडे वागोडे उत्तरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही, नाही 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 विचारला अधिकार मिया. करा 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 क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे